सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या बाजारामध्ये गोड मटर भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, तेव्हा आपण बिना सोडा वापरता सर्वांना आवडेल असा झटपट नाश्ता याच्यापासून आज बघणार आहोत. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी आपण इथे 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, 1 कप बारीक रवा किंवा जाड रवा देखील तुम्ही वापरू शकता, कारण शेवटी आपल्याला हे मिक्सरलाच फिरवायचं आहे. अर्धा कप दही आणि अर्धा कप आपण इथे पाणी घालणार आहोत. हे मिक्सरला आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण 1 कप फ्रेश मटर घेतलेले आहे. मटर आता आपल्याला दरदरीत थोडीशी पल्स मोडवर दळून घ्यायची आहे आणि तयार मिश्रणामध्ये आपल्याला ही मटर घालायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घालणार आहोत. एका तडक्याच्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून उडदाची डाळ, अर्धा टीस्पून चणा डाळ, अर्धा टीस्पून मोहरी आणि 1 ते 1.5 टीस्पून काजूचे बारीक काप आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर थोडंसं हिंग आणि कढीपत्ता देखील आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा तडका आपल्याला या बॅटरला द्यायचा आहे. मिश्रण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर आपल्याला असं दिसेल की आपला रवा आता थोडासा फुगलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता ऐन वेळेला 1 सॅची इनोचं घालणार आहोत आणि याला ॲक्टिवेट करण्यासाठी 1 टेबलस्पून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता आपल्याला अप्पे पात्र छान तापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ घालणार आहोत आणि नंतर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून एवढं बॅटर पोर करणार आहोत. प्रत्येक खाणा आपल्याला पूर्ण भरायचा नाही, कारण आता आपल्याला याच्यामध्ये चीजचं देखील फिलिंग करायचं आहे. आता इथे किसून घेतलेलं चीज घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये आपल्याला फिल करायचं आहे. वरच्या बाजूने पुन्हा आपल्याला बॅटर पोर करून हे चीज कव्हर करून घ्यायचं आहे. या पद्धतीने कव्हर करून घेतल्यानंतर झाकणे घालून त्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला तयार होऊ द्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी आपले हे अप्पे उलटत आहेत. सर्व अप्पे पालटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपली मटरचे अप्पे तयार आहेत. याच पद्धतीने सर्व अप्पे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. फोडल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त चीजी असे अप्पे आपले दिसत आहेत आणि फोडल्यावर खूप मस्त दिसत आहेत हे अप्पे. पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 मोठ्या आकारात चिरलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. थोडीशी चिंच यामध्ये घालायची आहे. थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि 2 ते 3 लाल मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत. आता थोडीशी मोहरी आणि 2 ते 3 लहान आकाराचे कांदे आपण यामध्ये घातलेले आहेत आणि याला आपण छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की नंतर आपल्याला याला थंड करून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आवडत असल्यास यामध्ये गूळ किंवा साखर घालावी आणि आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ देखील घालायचं आहे. हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. अप्प्यांबरोबर ही चटणी आपल्याला अगदी मस्त अशी लागते. तेव्हा वाटाण्यापासून तयार केलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.